दंडवत प्रणाम। लीळाचरित्र पूर्वार्ध। लीळा क्रमांक 22। आंध्र प्रदेशी तैल्यकारास भेटी। सर्वज्ञ आंध्र प्रदेशात एका तेल्याच्या घरी सकाळीच गेले। तो तेली नदीवर स्नान करण्यासाठी गेला होता। त्याची पत्नी घरी झोपलेली होती। सर्वज्ञ तिच्याजवळ तिच्याकडे पाठ करून झोपले। तिचे पांघरूण पांघरले। ती दचकली व मेली ओ माझ्याजवळ कोणीतरी एक अनोळखी झोपला आहे असे ओरडत बाहेर आली। लोकांची गर्दी जमली। गर्दीतून एक जण त्या तेल्यास सांगायला गेला, अरे तुझ्या पत्नीजवळ एक अनोळखी मनुष्य झोपला आहे। तेल्याने आपला रोजचा विधिनेम आधी पूर्ण केला, मग वाईट बुद्धीने शस्त्र घेऊन आला। सर्वज्ञ श्रीमुख पांघरून निवांतपणे झोपलेच होते। त्याने श्रीचरणाकडील पांघरून ओढले आणि जसे श्रीमुखाचे दर्शन होताच त्याची वाईट बुद्धी मावळली। राग गेला, हातातले शस्त्र गळून पडले। अय्या, माझ्या घरी माझा सिद्धनाथच आला, मल्लीनाथ आला असे आनंदाचे उद्गार त्याच्या तोंडून निघाले। आणि तो गर्दीतल्या त्या सर्वांवर रागावला। तुम्ही सर्वजण येथून जा आणि आपल्या पत्नीस म्हणाला, अगं इकडे ये, सर्वज्ञ स्वामींच्या श्रीचरणी लाग आणि तुला जितके पक्वान्न न करता येतात तितके तू आज लवकर तयार कर असे तिला आज्ञा करून आपण स्वतः बाजारात गेला। पूजेचे साहित्य, विड्याची पाने आणि जांभूळं घेऊन आला। सर्वज्ञांना जांभूळं समर्पण केली। त्या दिवसात जांभळं निघाली होती। ही लीळा भक्तजनांस सांगतात सर्वज्ञ म्हणाले, एक एक जांभूळ मुठी एवढे। मग त्या तेली दाम्पत्याने सर्वज्ञांना तेल उटणे लावून अभ्यंग स्नान घातले। स्वच्छ तलम वस्त्र समर्पण केले, पूजा केली। सर्वज्ञ म्हणाले, तो आगमिक होता म्हणून तो पूजा विधान करू जाणे। मग देवाचे जेवण झाले। गुळणा केला, पानाचा विडा घेतला। सर्वज्ञांचे भोजन ज्या ताटात झाले त्याच ताटात ते दोघे पती पत्नी जेवायला बसले। दैव भाग्य आमचे असे आनंदाने म्हणत जेवले। मग एक श्रीचरण त्याने धरला व एक श्रीचरण तिने धरला। दोघांनीही श्रीचरण सेवा केली। सर्वज्ञांना झोप आली। मग तेही दोघे झोपले। सर्वज्ञास रात्री तहानेची प्रवृत्ती झाली। त्या गावी तुंगभद्रा नावाची नदी होती। सर्वज्ञांनी त्यांची भारी मोलाची नवी वस्त्रे टाकून आपली जुनी वस्त्रे परिधान केली व नदीवर पाणी पिण्यासाठी गेले। जलपान करीत असताना नदी काठचे ते टेकाडे एकाएकी खचले। सर्वज्ञ पाण्यात शिरले व तसेच पुराच्या पाण्यावर तरंगत गेले। सकाळी गायी राखणाऱ्या मुलांनी सर्वज्ञांना तरंगताना पाहिले व ती आश्चर्याने ओरडू लागली, अरे माणूस एक पुराबरोबर येत आहे रे। सहजपणे श्रीमूर्ती जेथे काठाला लागली त्या गावी सर्वज्ञ गेले। ही लीळा सर्वज्ञ पूर्वार्धात पांचाळेश्वरला आपल्या भक्तजनांप्रती सांगताना म्हणाले, बाई, आम्हाला त्यावेळी तशी प्रवृत्ती होती की तहान लागली असताना देखील आम्ही कुणाला पाणी मागत नव्हतो, आणि आता अशी प्रवृत्ती की काही प्रयोजन नसतानाही तुमच्याकडून काम करवून घेतो, जेणेकरून तुमचा कर्मनाश व योग्यता होईल। म्हणून वेगाने कामाला लागा, चला गोंफा तयार करा। दंडवत प्रणाम।